उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर आहेत। उबाठाकडून नागपुरात रामरक्षा पठण आणि महाआरती करण्यात येते। मंदिरासमोरील रस्त्यावरच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आहे। अयोध्येतील चोरीच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न आहे। शिवसेनेकडून सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रणही देण्यात आलेले आहे। तर आता हे सहभागी होतात काय पाहणं महत्त्वाचं ठरेल। मंदिरासमोरील भागेत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। तर उद्धव ठाकरे यांचा आज मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर हे आंदोलन पार पडतंय। जाहीर सभाही यावेळी पार पडणार आहे। उबाठाकडून आज नागपूरमध्ये रामरक्षा पठण आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, आज उबाठाचं हे रामरक्षा पठण आंदोलन होतंय, काय अधिक माहिती? निश्चितच अंकिता, मुंबई पाठोपाठ आता नागपुरात सुद्धा जे आहे ते रामरक्षा पठण उद्धव ठाकरे यांच्या होणार आहे। सकाळी जे आहे 11:30 वाजता ते नागपुरात दाखल होणार आहे। त्यानंतर कार्यकर्त्यांशी भेटीगाठी नंतर 4:30 वाजता ते नागपूरच्या रामनगरकडे जे आहे ते प्रस्थान होतील। त्या ठिकाणी जे रामरक्षा पठण जे आहे ते मंदिरात होणार आहे। त्यानंतर मंदिराच्या समोरच्या भागात जे आहे ते त्या ठिकाणी मोठी जाहीर सभा घेतली जाणार आहे। विदर्भातील मोठे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते यांची सुद्धा संख्या त्या ठिकाणी असणार आहे। एकूणच शिवसेनेकडून जे आहे ते 4,000 ते 5,000 लोक असण्याची संख्या असण्याची शक्यता जी आहे ते वर्तवण्यात आली। एकूणच जर बघितलं असेल तर आज जे आहे ते रामरक्षा पठणानं या निमित्तानं जे आहे ते राजकीय वादन सुद्धा पाहायला मिळणार आहे। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर जे आहे ते रामरक्षा पठण होणार आहे आणि संजय राऊत यांनी जे आहे ते स्वतः मुख्यमंत्री यांना जे आहे रामरक्षा पठण कार्यक्रमात यावं यासाठी निमंत्रण सुद्धा दिलं होतं। सरसंघचालक मोहन भागवत यांना सुद्धा पत्र दिलं होतं। यावर भाजपच्या नेत्याकडनं जे आहे ते टीका सुद्धा होऊ लागली आहे। संदीप जोशी असेल, नितेश राणे असेल यांनी सुद्धा जे आहे ते टीका केली होती। त्यामुळे राजकीय वादंग पाहायला मिळणार आहे नागपुरात। कारण की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा जे आहे ते नागपुरात असणार आहे। दुपारनंतर ते पुण्यात असणार आहेत। मात्र त्यामुळे राजकीय वादंग पाहायला मिळणार आहे। उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधता हे सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले डझनभर नेते जे आहेत त्या नागपुरात असणार आहे। त्यामुळे निशाणा कोणावर असणार आहे, कारण की हिंदूवादी संघटनांना सुद्धा जे आहे आमंत्रण शिवसेनेकडनं गेलं आहे। त्यासोबतच संघाच्या एका अर्थानं हेडक्वार्टर जे आहे ते नागपुरात आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। निश्चित तेजस, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।